कालच्या आंदोलनावर जे सन्माननीय मुख्यमंत्री आज इथे बोलतायत त्या मुख्यमंत्री महोदयांना याचा विसर पडला का की कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जर कुणी जबाबदार असेल तर स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत। कारण नाशिकमध्ये रामगिरी जे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं वक्तव्य करतात त्याच रामगिरींना जाऊन भेटायला वेळ मुख्यमंत्री महोदयांना आहे, पण पीडित मुलींच्या घरी जायला त्यांना वेळ नाही। रामगिरींना जाऊन भेटून मी तुमच्या पाठीशी असं ठामपणे सांगणारे मुख्यमंत्री महोदय कोणत्या तोंडाने सांगतात की त्यांना कायद्याची चाड आहे। जे गृहमंत्री सांगतात की ठोकून काढा, हे ठोकून काढाचे आदेश देणारे गृहमंत्री महोदय म्हणजे मराठा आंदोलकांनी न्याय मागितला की ठोकून काढा, लाठीचार्ज। देहू आळंदीच्या वारकऱ्यांवर लगेच लाठीचार्ज, ठोकून काढा। बारसू रिफायनरी मध्ये न्याय मागितला की ठोकून काढा, लगेच लाठीचार्ज। काल सगळ्या पालकांनी उत्स्फूर्तपणे, मी आई आहे, मला 7 वर्षाची मुलगी आहे, माझी मुलगी शाळेत जाते, माझ्या लेकराची मला काळजी आहे, पण यावर मुख्यमंत्री महोदय विसरलात का की काल आपला खासदार नरेश मस्के उचलली जीभ लावली टाळ्याला। हा नरेश मस्के आम्हाला शहाणपण सांगतोय। आमदार खासदारांच्या लेकरांना कदाचित प्रायव्हेट स्पेशल गाडी आणि 10 बॉडीगार्ड मध्ये शाळेत पाठवायची सोय असेल, पण गोरगरिबाच्या लेकरांच्या सुरक्षिततेचं काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।